नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज मंगळवार 7 एप्रिल 2026 आणि आजची ही बातमी प्रत्येक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेबाबत मोठा अपडेट समोर आलेला आहे. 15 एप्रिल 2026 रोजी कर्जमाफी समितीचा अंतिम अहवाल सरकारकडे सादर होणार आहे आणि त्यानंतर लगेचच कर्जमाफी प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत कोणते शेतकरी पात्र असणार, किती रकमेपर्यंत कर्जमाफी मिळणार आणि कोणाला काय करावं लागणार. चला तर सुरुवात करूया नॉनस्टॉप या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सर्वप्रथम महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेअंतर्गत 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे. पण यासाठी एक महत्त्वाची अट ठेवण्यात आलेली आहे. तुमचं कर्ज 30 सप्टेंबर 2025 पूर्वी थकीत असणं आवश्यक आहे. जर तुमचं कर्ज या तारखेपूर्वी थकीत असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरू शकता. आता बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, आम्ही आधीच्या कर्जमाफीचा लाभ घेतला होता, तरी आता पुन्हा कर्जमाफी मिळेल का? तर याचं उत्तर आहे हो, नक्की मिळू शकते. ज्या शेतकऱ्यांनी आधी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना किंवा महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना याचा लाभ घेतला होता, पण त्यानंतर त्यांनी पुन्हा कर्ज घेतलं आणि ते कर्ज 30 सप्टेंबर 2025 पूर्वी थकीत झालं असेल, तर असे शेतकरीही या नव्या योजनेत पात्र होण्याची पूर्ण शक्यता आहे. मित्रांनो, सरकारच्या माहितीनुसार राज्यात सध्या जवळपास 24,73,566 शेतकरी थकीत कर्जामध्ये आहेत. या सर्व शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी मिळू शकते. याचबरोबर एक आणखी मोठी घोषणा, जे शेतकरी नियमित कर्ज फेडत आहेत, रेग्युलर कर्जदार, त्यांना 50,000 रुपयाचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. अशा सुमारे 20 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आता एक महत्त्वाचा मुद्दा, काही शेतकरी असे आहेत जे आधीच्या कर्जमाफी योजनेमध्ये पात्र होते पण त्यांना लाभ मिळाला नाही. अशा शेतकऱ्यांची संख्या सुमारे 6,56,000 आहे आणि त्यांच्यावर जवळपास 65,000 कोटी रुपयाचं कर्ज बाकी आहे. सरकार या शेतकऱ्यांचंही प्रलंबित कर्ज फेडण्याच्या तयारीत आहे. मित्रांनो, कर्जमाफीसाठी राज्य सरकारने प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीने राज्यातील सर्व बँकांकडून माहिती गोळा केली आहे. जिल्हा बँका, राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका आणि सहकारी संस्था. आणि आता हा संपूर्ण अहवाल 15 एप्रिल रोजी सादर होणार आहे. यानंतर सर्वात महत्त्वाची प्रक्रिया सुरू होईल. कर्जमाफीच्या पात्र व अपात्र यादी जाहीर केल्या जातील. मित्रांनो, जास्त थकबाकी असलेले जिल्हे पाहिले तर नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, अकोला आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं कर्ज 30 सप्टेंबर 2025 पूर्वी थकीत आहे का ते तपासा. तुमचे बँक रेकॉर्ड आणि कागदपत्रे तयार ठेवा आणि कर्जमाफी यादी जाहीर होण्याची वाट पहा, कारण 15 एप्रिलनंतर कधीही यादी जाहीर होऊ शकते. मित्रांनो, एकंदरीत पाहता ही योजना राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. 2 लाखपर्यंत म्हणजेच 2 लाखापर्यंत कर्जमाफी, 50,000 प्रोत्साहन अनुदान आणि प्रलंबित कर्जाचा निपटारा. ही सगळी माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा. आणि हो,
जर तुम्हाला असेच शेतीविषयक अपडेट्स, सरकारी योजना आणि बाजारभाव रोज पाहायचे असतील तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद.